मार्गशीर्ष महिन्यातला आज आहे तिसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवारी मी पूर्ण पूजन करायसाठी देव क्लीन करून घेतले. दही दुधाने देव स्वच्छ केले. देवीच्या मूर्तां दही दुधाने क्लीन करून पाण्याने जलाचा अभिषेक केला आणि जाग्यावर पुसून ठेवले. एक पाट घेतला, पाटावर लाल आसन टाकले, त्यावर मुठभर तांदूळ टाकून अष्टदल कमल काढून घेतले, त्यावर थोडे हळदी कुंकू वाहले. तांब्याने एक पाण्याने भरून गडवा घेतला, त्यामध्ये 1 रुपया, 1 सुपारी, हळद, कुंकू आणि 5 फुलांच्या फांद्या ठेवून 1 नारळ ठेवले. ते देवीचे रूप म्हणून प्रतीक असे त्याचे पूजन केले. त्याचबरोबर एक देवीची मूर्तसुद्धा ठेवली. समोर 2 खाऊचे पानं ठेवून त्यावर 1 रुपया, 1 सुपारी, लाल फूल वाहून गणपती बाप्पाचे पूजन करून घेतले. त्याच्याच बाजूला 1 खाऊचे पान ठेवून त्यावर श्रीयंत्र ठेवून प्रदोष काळी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे असते. दर गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही देवीवर किंवा देवीच्या टाकावर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि भगवान श्री विष्णूची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. जिथे जिथे महालक्ष्मीची पूजा केली जाते तिथे तिथे भगवान श्री विष्णूंना सुद्धा पूजन केले जाते. मंगल कलश भरून घेतला आणि देवपटात जागेवर ठेवला. अशी ही साधी सोपी पूजा मी मांडलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. दिवाळीच्या वेळेस जे छोटे छोटे मडके घेतल्या जाते तशीच पूजा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारीसुद्धा मांडली जाते. त्यामध्ये 5 रंगाचे धान्य भरून त्यावर दीप प्रज्वलित केल्या जाते. अशी ही सुंदर सुपल पूजा मी मांडलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि देवीची कथा वाचून घेतली. आज आपल्याला व्यंकट स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्याचबरोबर भगवान श्री विष्णूचा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. महालक्ष्मीची कथा वाचून घेतली आणि देवीचे रूप अगदी आणखीच खुलून आले. किती सुंदर देवी दिसत आहे बघा. अशी साधी सोपी सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यात 4ही गुरुवार अशी पूजा मांडून घ्यायची आणि पूजा करायची.